नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता जीवा एकटाच रूममध्ये झोपलेला असतो, परंतु जीवाला काही झोप लागत नाही। जीवा म्हणू लागतो, किती इगो आहे ना या पलीकडच्या चकाचक बाईमध्ये। मला वाटलं होतं की माझी कुशी मागेल, परंतु नाही, येथे आली आणि चादर आणि उशी मागितली। असं कसं करू शकते ही चकाचक बाई? आता जीवाला नंदिनीची काळजीही वाटत असते। जीवा मनाचीच म्हणतो, शांत झोपली असेल ना, सोप्यावर तिला नीट झोपता आलं असेल ना, काय करू, जाऊन बघू का? पण नाही, मी जर बघायला गेलो आणि जर मला पाहिलं तर मग? आणि त्याच वेळी आता जीवाच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवतं, तर जीवाला वाटत असतं की आपली नंदिनीच आली असावी आणि म्हणूनच जीवा म्हणतो, आता का आली आहेस तू? तर त्यानंतर आता तिथे नंदिनी नाही तर पार्थ असतो, परंतु जीवाला मात्र काहीच माहीत नसतं। पार्थ आता जीवाच्या केसातूनही हात फिरवतो, त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो। तर जीवा म्हणू लागतो, चकाचक बाई, आता का माझ्या डोक्यावरून हात फिरवतेस? मगाशी तर तोऱ्यात म्हणाली होतीस ना, डोकं असेल तर इथून सुरुवात आहे, मग आता का आली आहेस? आता तू मला भेटायलाच आली आहेस ना? असं म्हणत आता जीवा नंदिनी समजून पार्थशी बोलत असतो। आता पार्थ अगदी हळुवारपणे स्पर्श करत आपण नंदिनी असल्याचं भासवत असतो। तर आता जीवा म्हणू लागतो, ए चकाचक बाई, नक्की काय चाललंय तुझं? आता तू असेच हातवारे करत राहणार आहेस का? काही बोलणार आहेस की नाही, की आज रात्री फक्त तुझे हातवारेच समजून घ्यायचे आहेत? परंतु पार्थ मात्र काहीच बोलत नसतो, तो जीवाची चांगलीच मजा घेत असतो। पार्थ जीवाच्या पाठीवरून केसावरून हात फिरवतो, त्यावेळी जीवा म्हणू लागतो, चकाचक बाई, तुझ्या बोटांवर कंट्रोल ठेवा। तू जर तुझ्या बोटांवर नियंत्रण नाही ठेवलं तर मग मी ऑन होईना। तर आता पार्थ नंदिनीच्या आवाजातच जीवाला म्हणतो, मग व्हा ना ऑन। तर त्यावेळी जीवा म्हणू लागतो, खरं तर या चकाचक बाईचा आवाज बसल्यापासून प्रॉब्लेमच झाला आहे। हे बघ चकाचक बाई तू, असं म्हणत जीवा मागे येऊन पाहतो, तर तिथे चकाचक बाई नसून पार्थ आलेला असतो। आता मात्र जीवा धक्क्यानेच लाईट ऑन करतो आणि म्हणतो, दादा तू? आता मात्र पार्थने त्याची चांगलीच मजा घेतलेली असते। जीवा तर आता दादाच्या पाठीवरच चढतो आणि बदला घेत म्हणतो, दादा तू असं कसं वागू शकतोस? दादा तू माझी मजा घेतोयस? तर पार्थ म्हणतो, मजा? अरे तर मी फक्त मजा नाही घेतली, अनुभवलं आहे। काय मग चकाचक बाई, जरा काय तुझ्या डोक्यावरून हात फिरवला तर तू ऑन व्हायलाही निघालास? असं म्हणत पार्थ त्याची भयंकर मस्करी घेत असतो। तर जीवा म्हणतो, नाही हा दादा, असं काही नाहीये, उगाच काहीतरी बोलू नकोस। पार्थ म्हणतो, आता तू मला उगाच काहीतरी सांगू नकोस, कारण मी फक्त हे अनुभवलं आहे, त्यामुळे मला चांगलंच माहीत आहे की तू काय बोलत होतास। तर जीवा म्हणतो, दादा असं काही नाहीये, मी खरं तर तुझीच मस्करी करत होतो, कारण मला माहीत होतं तूच आहेस। तर पार्थ म्हणतो, हो का, म्हणजे तुला अगोदरच कळालं होतं का? तर जीवा म्हणतो, हो हो, मला तर अगोदरच माहीत होतं की दादा तूच आहेस। अरे तुझी ही अशी फाताडी बोटं आणि माझ्या चकाचक बाईची नंदिनीची अशी नाजूक बोटं, यातला फरक कळतो मला, त्यामुळे मला माहीत होतं की नंदिनी नाही तर तू आहे। तर पार्थ जीवाला म्हणतो, नाही नाही, तुला काही कळत नाही, आणि जर कळत असलं ना तर वळतही नाही, कारण म्हणूनच तुला हवं ते मिळत नाही, च्युइंगम। आता मात्र जीवा म्हणतो, काय तू मला च्युइंगम म्हणालास? तर पार्थ म्हणतो, हो, मी तुला च्युइंगम म्हणालो, कारण तू च्युइंगम सारखं नातं ताणतोयस। अरे गेले 21 दिवस लवगुरू म्हणून फिरत होतास ना, पण आता तर प्रेमाचा बेसिक अर्थ विसरलायस तू। जीवा म्हणतो, ए, तर पार्थ म्हणतो, ए तू गप्प बसा, कारण कसं आहे ना, प्रेम हे जिंकण्यात नसतं, तर प्रेम हे हरण्यातच असतं, पण तुला काय कळणार? आता जीवा काही बोलणार, परंतु त्याचवेळी पार्थला मेसेज आलेला असतो। पार्थ म्हणतो, हे बघ, आता व्हॅलेंटाईन डे आहे आणि त्यानिमित्तच काव्याने मला मेसेज केला असणार। असं म्हणत आता पार्थ घाईघाईने मोबाईल पाहतो। तर जीवा म्हणतो, घरातल्या घरात कसले मेसेज करताय? पार्थ म्हणतो, रोमॅन्ससाठी। तर जीवा म्हणतो, रोमॅन्सच करायचं आहे ना, मग जा तू तुझ्या रूममध्ये, इथे का आलाय तू? तू तुझ्या रूममध्ये जा आणि बोटांची करामत दाखव। तर पार्थ म्हणतो, दाखवली असते रे बोटांची करामत, पण काय करणार, तुझी बायको माझ्या बायकोच्या शेजारी जाऊन झोपली आहे आजची रात्र। जीवा म्हणतो, काय? तर पार्थ म्हणतो, हो ना, आणि म्हणूनच मला इथे यावं लागलं आहे। तर दुसरीकडे आता काव्या नंदिनीला त्यांच्या रूममध्ये घेऊन येते आणि प्रश्न विचारत म्हणते, काय मग कसं वाटलं आहे काव्यार्थ रूममध्ये येऊन? तर नंदिनी म्हणते, खरं सांगू का? तर नंदिनीला आता काव्या म्हणू लागते, हो हो ताई, तुला खरंच उत्तर द्यायचं आहे। खरं सांगू तर तुम्हा दोघांच्या स्पेसमध्ये मला अजिबातच छान वाटत नाहीये। काव्या ग काय तू? पण एक मिनिट काव्या, तू अशी का झोपलीस? तर काव्या नंदिनीला म्हणते, कारण ताई आम्ही असेच झोपतो, मी आणि पार्थ आतापर्यंत असेच झोपत होतो समांतर रेषांमध्ये, पण आज या समांतर रेषा
पुसल्या जाणार होत्या, कारण आजपासून मी सरळ झोपणार होते. खरं तर आम्हा दोघांमधला गैरसमज कायमचा पुसला गेला आहे. आमच्या दोघांचं नातं आता खूप छान चालू झालं आहे. आता हे ऐकताच नंदिनी म्हणू लागते, काय गं हे काव्या, हे सगळं काही असं सुरळीत सुरू असताना तुला मला इथे आणायची काय गरज होती? तुम्हा दोघांचं नातं तर एवढं छान खुलायला लागलंय, तर मग मला काय इथे आणून ठेवलं आहे? काव्या गं, तुला कळतं का काही? मला तर तुझं वागणं अजिबातच पटलेलं नाही. तर काव्या म्हणते, आणि ताई, तू बाहेर झोपतेस हे तर आम्हाला पटलेलं नाही. मग आम्ही काय करणार? तर नंदिनी म्हणते, हो का, तुझ्याकडे ना तर प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तयारच असतात, आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तू अगदी अशी काही देतेस की समोरच्याला पेचात पाडतेस. तर आता काव्या नंदिनीला म्हणते, मग काय झालं, बहीण कोणाची आहे? असं म्हणत काव्या हसू लागते. तर नंदिनी म्हणते, खरंच माझ्या नशिबात ना देवाने असे एक एक वेगवेगळे नमुने आणून ठेवले आहेत. पण हो काव्या, मी आता तुला एकच सांगते, मी आजची रात्र फक्त तुमच्या स्पेसमध्ये राहणार आहे. उद्यापासून मला जमणार नाही. तू कितीही मला फोर्स करण्याचा प्रयत्न केला तरी उद्यापासून मी इथे येणार नाही. तसंही उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. तर काव्या हसू लागते. तर नंदिनी म्हणते, असं का हसतेस? एक मिनिट, हे मी तुमच्यासाठी बोलते, माझा काय प्रश्न आहे तो? नाही, माझा तर या दिवसाशी काहीच संबंध नाही आहे. आता काव्या नंदिनीकडे पाहून हसू लागते आणि म्हणते, काय मग माझी भोळी नंदिनीताई, सगळं कळतंय, सगळं लक्षात आहे, आणि हेही माहीत आहे की उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. तर नंदिनी म्हणते, काव्या, तर काव्या म्हणते, काय मग ताई, उद्याचा काय प्लॅन वगैरे आहे की नाही? हॅशटॅग जीवनदिनीचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल, काहीतरी वेगळा प्लॅन असेलच ना? तर नंदिनी म्हणते, कसला आलाय प्लॅन आणि कसलं काय? उद्या तर आनंद निवासमध्ये मला खूप कामं आहेत. तर काव्या म्हणते, गप ग, झाले शेंडे लावून. अगं, उद्या तर व्हॅलेंटाईन्स डे आहे, म्हणजे उद्या प्रेमाचा दिवस आहे, आणि या प्रेमाच्या दिवशी कोणी काही अशी कामं करायला जातं का? माझ्या भोळ्या नंदिनीताईच्या हेच लक्षात येत नाहीये की उद्या कामाचा नाही तर प्रेमाचा दिवस आहे. असं म्हणत आता काव्या नंदिनीला हार्टशेप बनवून दाखवते आणि प्रेमाची आठवण करून देते. तर दुसरीकडे पार्थही आता जीवाचे डोळे उघडत म्हणतो, उद्या फक्त प्रेमाचा दिवस नाही तर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. तर पार्थ असं बोलताच जीवा म्हणू लागतो, हो का, थँक्यू हा सर, बरं झालं तुम्ही आठवण करून दिली, कारण मी आत्ताच 8 वर्षाचा झालोय, मुंजीलाही बसेन. तर पार्थ जीवाला म्हणतो, पण टकला आणि शेंडी, तुला चांगलं नाही वाटणार. किती कसा रे बोलतोयस तू? मी काय तुझ्याशी बोलतोय आणि तू काय बोलतोयस? अरे जीवा आहेस तू, जीवा. 21 दिवस तू कसा बोलत होतास आणि आता का असा वागतोयस? अरे तुझे ते ब्लॉग पाहून मलाही प्रेमाची जाणीव झाली होती, पण तुझ्यातलं प्रेम कुठे हरवून गेले हे मलाच कळत नाहीये. अरे तुमचे ते फॅन्स कसले कमेंट करायचे, नंदिनी परत ये, हॅशटॅग जीवनदिनी. खरंच तू सॉलिड ट्रेंडिंगमध्ये होतास हा, म्हणजे तू आणि तुझे ते प्रेमाचे फंडे. अरे एवढंच काय, मला आई हे सुद्धा म्हणाली होती की तुझे ते सगळे फॅन लोक नंदिनीच्या घरी बुके वगैरे पाठवायचे, आणि त्यात तसं पत्रही लिहायचे की नंदिनी जीवाकडे परत जा. पण जीवा, आता नंदिनी परत आली आहे तर तू तिला परत जायला सांगतोयस, मग जीवा या सगळ्याला काय अर्थ आहे? आता मात्र जीवा थोडा शांत होतो आणि पार्थच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो, दादा, कसं असतं ना, या सगळ्याची वाट पाहत जास्त वेळ बसल्यानंतर डोळेही थकून जातात ना, आणि त्यात ती वाटही धुसर होत जाते आणि आपली माणसं परतून येण्याची आशाही संपत जाते, आणि माझ्याही बाबतीत तसंच झालंय दादा. तर आता पार्थ जीवाला जाणीव करून देत म्हणतो, जीवा रे, तुला कळतंय का? अरे तू 21 दिवस एफर्ट टाकवलेस, 21 दिवस तुमचं नातं सांभाळण्यासाठी प्रयत्न केलेस, परंतु ही गोष्ट तू विसरून गेलास की गेले 6 महिने हे नातं सांभाळण्यासाठी, हे नातं जोडण्यासाठी नंदिनीने एफर्ट्स घेतले होते, पण ते कधी दाखवले गेले नाहीत. तुझे एफर्ट्स दाखवले गेलेत, परंतु ते आता समजून घेण्यासाठी त्यांनी जर थोडा वेळ घेतला तर काय हरकत आहे, आणि काय चुकीचं आहे सांग ना जीवा. जीवा शांतच असतो. तर पार्थ म्हणतो, तू तर आता काही बोलूच नको, तुला तर खरं तर ना अकाउंटमधून ब्लॉकच करायला हवं, आणि नंदिनीला मी तर आता हेच सांगणार आहे की नंदिनी परत येऊच नकोस, हॅशटॅग नंदिनी याला तुमची किंमत कळू द्या. असं म्हणत आता पार्थ जीवाला त्याच्या प्रेमाची जाणीव करून देत असतो. तर जीवा म्हणू लागतो, दादा एवढं मोठं हॅशटॅग नसतं रे. तर आता पार्थ म्हणतो, ते तू मला शिकवू नकोस की हॅशटॅग एवढं असतं की एवढं मोठं असतं. आता मी पण माझा ब्लॉग करेन आणि त्यामध्ये तुला टॅग पण करेल. तेव्हा जीवा पार्थला म्हणतो, टॅग कुठून करणार आहेस? माझं अकाउंट मी डिलीटही केलं आहे. तर पार्थ जीवाला विचारतो की अकाउंट डिलीट केलेस की अकाउंट डिलीट झालंय? असं म्हणत पार्थ हसू लागतो. तर जीवा पार्थला म्हणतो, दादा मी तुला सांगतो, पर्सनल जाऊ नकोसा. तर पार्थ जीवाला म्हणतो, मग माझ्या मैत्रिणीला माफ कर. तर जीवा म्हणतो, तुझी मैत्रीण? तर पार्थ म्हणतो, हो, 3M मैत्रीण.
तर जीवा म्हणतो, हो का, लग्नानंतर मी त्या पद्धतीने तिच्याशी वागलो आणि म्हणूनच ती तुझी मैत्रीण झाली आहे. ही गोष्ट विसरू नकोस. ती माझ्यामुळे तुझी मैत्रीण झाली, हे कधीही विसरायचं नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या अगोदर ती माझी बायको आहे आणि त्यानंतर तुझी मैत्रीण. कळलं? तर पार्थ जीवाला म्हणतो, हो कळलं ना. तर पार्थ आता लगेचच नंदिनीच्या जागेवर जाऊन झोपतो. हे पाहून जीवा म्हणतो, हे काय? तर पार्थ म्हणतो, काही नाही, आज तर मी इथेच झोपणार आहे. तर जीवा म्हणतो, मग गप्प झोपायचं. आता ज्यावेळी पार्थ त्या रोलला हात लावतो त्यावेळी जीवा मोठ्यानेच म्हणतो, ए काय करतोयस हे? तर पार्थ म्हणतो, काय झालं? तर जीवा म्हणतो, या रोलला हात लावायचा नाही. तर पार्थ म्हणतो, या रोलवर सुद्धा जीव चढलाय वाटतं. तर जीवा म्हणतो, गप्प झोपतोयस का तू? शांत झोपायचं. असं म्हणत आता तो पार्थला शांत करतो, परंतु मनामध्ये मात्र नंदिनीचे विचार चालूच असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता काव्या नंदिनीला चिडवत असते. नंदिनी म्हणू लागते, असं काही नाही हा काव्या, आता सोड ग, मला या विषयातच पडायचं नाही, तू झोप बरं. तर काव्या काही नंदिनीला झोपू देत नसते. म्हणते, नाही आताई, मी तर तुला झोपूच देणार नाही. जाऊ देत, तुला जर माझ्याशी बोलायचं नाही तर मी सुद्धा कोणाशी बोलते. मला तरी असं वाटतंय तुला ना जीवाबद्दल काही वाटतच नाही. असं म्हणत आता काव्या नंदिनीच्या समोर मोबाईल धरते आणि नंदिनी काय बोलते हे सगळं काही ती व्हिडिओ शूट करत असते. तर नंदिनी रागानेच म्हणते, काय वाटतं ग तुला? मला जीवांबद्दल काहीच वाटत नाही. तर काव्या नंदिनीला म्हणते, हो मला तसंच वाटतं की तुला जीवाबद्दल काहीच वाटत नाही. नंदिनी म्हणते, असं नाही आहे काव्या, तुला माहीत नाही आहे ग काव्या. असं म्हणत पाणावलेल्या डोळ्यांनी नंदिनी काव्याला म्हणू लागते, जीवा ज्या दिवशी आपल्या घरून रिक्षा घेऊन निघालेत ना, त्या दिवसापासून माझा जीव तुटतोय ग त्यांच्यासाठी. आणि त्या दिवशी तर मला काहीच माहीत नव्हतं ग, आणि काय बोलावं काहीच कळत नव्हतं. खरं तर बाबा आणि जीवा यांनी मला रिॲक्ट व्हायला वेळच दिला नाही. मी कोणाच्या बाजूने बोलू, मी काय बोलू, मला काहीच कळत नव्हतं. नाहीतर मी जीवांची बाजू घेतली नसती का? अगं त्यानंतर मला सगळं आठवल्यावर आणि गुड्डूकडून मला सगळं कळाल्यानंतर मी इथे आलेच ना, आणि मी जीवांची माफी मागितलीच ना, परंतु जीवांना मला माफच करायचं नाही आहे, तर मी तरी काय करणार? मी तर बाबांचा पेनड्राईव्ह घेऊन निमित्त घेऊन इथे आले होते. बाबांचा पेनड्राईव्ह हा फक्त निमित्त होतं ग, परंतु हे तर माझ्याशी बोलतच नाही आहेत. तरीसुद्धा मी दाराबाहेर उभे राहिले, पायरींवर बसले, किती वेळ यांची वाट पाहिली, आणि हे मात्र हाताला धरून मला घराबाहेर काढत होते. पण मी कशाला जायचं घराबाहेर? नाही, मी तर घराबाहेर पडणारच नाही, कारण हे माझं सुद्धा घर आहे. मी या घरातून कुठेही जाणार नाही. हवं तर आयुष्यभर यांच्या डोक्यावर बसून राहीन, पण या घरातून बाहेर पडणार नाही. आता हे सगळं काही नंदिनीचं बोलणं ऐकून काव्याला काही हसू आवरत नसतं, परंतु या सगळ्यामध्ये काव्याने संधी साधत नंदिनीच्या बोलण्याचा व्हिडिओ बनवलेला असतो. आता काव्या नंदिनीच्या बोलण्याचं कौतुक करत म्हणते, क्या बात आहे ताई, अगं जीवासमोर हे सगळं काही तू बोललीस ना, तर जीवा असा अलगद तुला उचलून घेईन. तर आता हे ऐकताच नंदिनी म्हणते, हो का, कडेवर घेतलेला रुसवा आहे ना, तो तरी अगोदर खाली उतरू देत. कुठून तो ठसका लागला आणि जीवाची आणलेली ती दारू, ती बॉटल मी घेतली आणि पाणी म्हणून प्यायले ना, माझं मलाच कळत नाहीये, कुठून दुर्बुद्धी सुचली मलाच कळत नाही. आणि हे सगळं काही तिथूनच बिनसलंय ग. असं म्हणत असताना नंदिनीला ठसका लागतो. काव्या म्हणते, सावकाश ताई, तिथे पाणी आहे बघ. असं त्याला पाणी प्यायला सांगते, परंतु पाण्याच्या ग्लासमध्येही पाणी नसतं आणि बॉटलमध्येही नसतं. नंदिनी काव्यावर थोडी चिडते आणि म्हणते, बॉटलही रिकामी आहे. काव्या, अगं काय हे, तुला पाणी भरून ठेवता येत नाही का ग? काव्या म्हणते, अगं ताई शांत हो, थांब मी घेऊन येते. नंदिनी म्हणते, काही नको, मी घेऊन येते. असं म्हणत नंदिनी पाणी आणण्यासाठी जाते. तर काव्या म्हणू लागते, काय नंदिनी ताई, तू मला चॅलेंज करतेस का? आता बघ ही काव्या काय करते. खरंच खूप छान काम झालं आहे. आता ही पट्टर आणि सिंगेश्वर महाराजांना हा व्हिडिओ पाठवेल आणि मग सिंगेश्वर महाराज हा व्हिडिओ राजाला दाखवतील. मग राजा राणीला भेटेल आणि मग दोघंही एकमेकांच्या मिठीत असतील आणि मग या देशमुखांच्या राज्यात प्रेमाचा वर्षाव होईल. क्या बात है काव्या. असं म्हणत काव्या स्वतःला शबासकी देत म्हणते, काव्या ग टाइमपास करू नकोस. असं म्हणत काव्या आपल्या सिंगेश्वर महाराजांना म्हणजेच पार्थला तो व्हिडिओ पाठवते. कारण काव्याला माहीत असतं हा व्हिडिओ जर आपण पार्थला पाठवला तर हा मेसेज जीवापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर दुसरीकडे आता पार्थच्या घोरण्याने जीवाला काही झोप लागत नसते. जीवा आता कानावर उशीसुद्धा घेतो तरीसुद्धा कुठलीही झोप, कारण पार्थचं घोरणंच एवढं वेगळं असतं की आता जीवा उठून बसतो आणि म्हणू लागतो, काय याचं घोरणं, याच्या घोरण्यापेक्षा तो JCBचा आवाज तरी बरा, त्या JCBच्या आवाजापेक्षा याचं घोरणं आहे. खरं तर याच्या घोरण्यापेक्षा नंदिनीची कटकट परवडली असती, परंतु नाही ना, नंदिनी तर मला सोडून तिकडे गेली आहे झोपायला. ह्याला कसं समजवायचं मला काहीच कळत नाही.
पण याच्या घोरण्यामुळे माझी झोप मात्र उडाली आहे. आता जीवा पाणी प्यायला घेतो, परंतु ग्लासात पाणीही नसतं. जीवा म्हणतो, अरे यार, पाणीही संपलं आहे, म्हणजे आता पाणी आणायला सुद्धा मलाच जावं लागेल. नंदिनी असते ना तर मला पाणी आणायची गरजच पडली नसती. ती म्हणाली असती, तुम्ही थांबा, मी घेऊन येते, असं म्हणत आता जीवाच्या मनात नंदिनीचाच विचार चालू असतो. जीवा म्हणतो, काय चाललंय हे जीवा, तू सतत नंदिनीचा विचार काय करतोयस? नाही या जीवा, आता नंदिनीचा अजिबात विचार करायचा नाही. आता जर तिचा विचार केलास ना तर तुला फटके देईन, असं म्हणत जीवा स्वतःलाच ताकीद देत आता बॉटल घेतो. इकडे मात्र पार्थच्या घोरण्यामुळे जीवा इतका चिडलेला असतो की ती बॉटल फेकून पार्थवर मारावी असंच त्याला वाटत असतं. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत आता जीवा सुद्धा पाणी आणण्यासाठी गेलेला असतो. परंतु इकडे काव्याने पाठवलेला व्हिडिओ काही पार्थने पाहिलेला नसतो. आता नंदिनी किचनमध्ये येते आणि तिची पाण्याची बॉटल भरून घेत असते, तर त्याचवेळी जीवाही तिथे आलेला असतो. जीवा नंदिनीला पाहतो आणि मनाशीच म्हणतो, मी पाणी न्यायला आलो आणि ही सुद्धा इथे कशी आली आहे? तर नंदिनी मनाशीच म्हणते की आम्हा दोघांनाही एकत्रच तहान लागली. आता जीवा नंदिनीशी काही न बोलता फ्रीजमध्ये पाण्याची बॉटल घ्यायला जातो, परंतु त्यावेळी आता नंदिनी जीवाला आवाज देत म्हणते, पाणी नाही आहे फ्रीजमध्ये. आता जीवा नंदिनीच्या समोर येऊन उभं राहताच नंदिनी तिच्या हातामध्ये पाण्याने भरलेली बॉटल जीवाच्या हातात द्यायला जाते. जीवा ती बॉटल घ्यायला जाणार, परंतु त्यावेळीचे क्षण आठवतात ज्यावेळी नंदिनीच्या वडिलांनी जीवावर आरोप केलेले असतात की तू तुझं 21 दिवसाचं चॅलेंज जिंकण्यासाठी माझ्या मुलीला दारू पाजली आहेस ना. आणि त्यावेळी नंदिनीने सुद्धा जीवावर विश्वास ठेवलेला नसतो आणि नंदिनी सुद्धा म्हणालेली असते, जीवा तुम्ही असं कराल असं वाटलं नव्हतं. आता नंदिनी इथे जीवाला पाण्याची बॉटल द्यायला जाते, परंतु जीवा ती बॉटल घेण्यापासून नकार देतो आणि म्हणतो, नाही, नकोय मला ही बॉटल. आता जीवा पाण्याची कुठलीही बॉटल न घेता तिथे असणाऱ्या जगमधलं पाणी डायरेक्टच पितो. त्यावेळी नंदिनी म्हणते, अहो तुम्ही, परंतु जीवा एवढा चिडलेला असतो की नंदिनीचं काही न ऐकता किंवा नंदिनीशी काही न बोलता रागानेच तिथून निघून जातो. आता हे पाहून नंदिनीला खूप वाईट वाटतं. जीवा रागाने तर तिथून निघून जातो, परंतु आता मात्र रूमच्या दिशेने जात असताना त्याची पावलं जड झालेली असतात आणि त्याचवेळी नंदिनी जीवाच्या मागे येऊन त्याच्यासाठी का रे दुरावा हे गाणं लावते. जीवा मागे येऊन पाहतो तर नंदिनी त्या ठिकाणी उभी असते आणि नंदिनी जीवासाठी गाणं गुणगुणत असते, त्याचा राग घालवण्याचा प्रयत्न करत असते. का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा काय झाला, असं म्हणत आता नंदिनी जीवाचा हात पकडते. जीवा मागे वळून पाहतो तर नंदिनीच्या डोळ्यात फक्त जीवाबद्दलचं प्रेम असतं. पाणावलेल्या डोळ्यांनी नंदिनी आता जीवाला माफ करण्यासाठी विनंती करू लागते. ती कान पकडत जीवाची माफी मागते. आता नंदिनीला माफ करण्यासाठी जीवाचे हात पुढे सरसावतात, परंतु पुन्हा एकदा जीवा आपले हात मागे घेतो. पाय मागे घेत पुन्हा एकदा तो रूमच्या दिशेने निघालेला असतो, कारण नंदिनीवर जीवा खूप चिडलेला असतो. नंदिनी कधीही आपल्या वडिलांची बाजू घेत आपल्याला पुन्हा एकदा एकटं पाडू शकते याची भीती त्याच्या मनात असते आणि म्हणून जीवा नंदिनीला माफ न करताच रागानेच तिथून निघून जातो. पण जीवाच्या मागोमाग नंदिनी सुद्धा जिन्याच्या पायऱ्या चढत आता जीवाने माफ करावं यासाठी त्याच्या मागून कान पकडत चाललेली असते. जीवा मागे वळून पाहतो तर नंदिनी त्याच्या मागे असते आणि शेवटी जीवा नंदिनीचे हात पकडतो आणि असं काहीही नको करू असं खुणावूनच सांगत तिथून निघून जात असतो. परंतु नंदिनीचा दुपट्टा आता जीवाच्या घड्याळामध्ये अडकतो. जीवा पाहतो तर नकळतच नंदिनीची ओढणी जीवाच्या घड्याळात अडकलेली असते. आता जीवाला जुने क्षण आठवतात ज्यावेळी असाच प्रसंग आलेला असतो. नंदिनीच्या हाताला बँडेज करत असताना जीवाच्या हातातही ते बँडेज अडकलेलं असतं आणि ते सर्व क्षण आता जीवाला आठवतात. अगदी तसाच प्रसंग घडल्यामुळे जीवाही त्या गोष्टीचा विचार करू लागतो. आता जीवा नंदिनीचा दुपट्टा बाजूला करेल, परंतु त्याचवेळी नंदिनी आता जीवाला खुणावूनच नकार देत आपला दुपट्टा जीवाच्या हातामध्ये गुंडाळत जीवाचा हात आपल्या गालावर ठेवते आणि आपण निवांतपणे त्या हातावर विसावलेली असते. आता नकळतच नंदिनी जीवाला मिठी मारते, परंतु जीवा नंदिनीला बाजूला करत तिला नकार देत तिथून निघून जातो. नंदिनीने एवढी माफी मागूनही जीवा काही नंदिनीला माफ करायला तयार नसतो. दोघांचेही नकळतच रस्ते पुन्हा एकदा वेगळे झालेले असतात. जीवा त्याच्या रूमच्या दिशेने निघून गेलेला असतो, तर नंदिनी आता काव्यार्थाच्या रूमच्या दिशेने निघालेली असते. दोघांचीही पावलं जड झालेली असतात, परंतु जीवा आता ह्या सगळ्या गोष्टी विसरायलाही तयार नसतो आणि नंदिनीला माफ करायलाही तयार नसतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं कागदाच्या गुलाबाला, त्या पांढऱ्या कागदाला आता लाल रंग चढवत ते गुलाबाचं फूल लाल करत असते. तर त्यावेळी वसुवता येतात आणि म्हणतात, वा, खूप छान पेंटिंग करतेस, परंतु मला कळत नाहीये की या कागदाच्या गुलाबाला तू रंग का देतेस. रम्या, अगं मला माहीत आहे आज प्रेमाचा दिवस आहे, परंतु ढीगभर गुलाबं मिळतील की तुला, मग तू या कागदाच्या गुलाबाला का रंग देतेस आणि का फूल बनवतेस तू असं.
काव्या म्हणू लागते, दिवस मावळल्यानंतर तेही फूल मावळून जाईल, परंतु माझं हे कागदाचं फूल कायमचं टिकून राहणार, दिवसभर किंवा यानंतरही टिकून राहणार, अगदी माझ्यासोबत कायम. तर वसू आत्या म्हणतात, बरं बाई, कागदी तर कागदी, पण हे कागदी गुलाब तू पार्थला देणार आहेस का? तर आता काव्या शांतच होते, विचार करते आणि वसू आत्यांना म्हणते, आई तो आता माझ्याकडून गुलाब घेणार नाही. तर वसू आत्या म्हणतात, मग कधी घेणार आहे तो? तर काव्या काही बोलणार, पण त्याच्या हातूनच आता लाल रंगाचा कलर खाली पडतो आणि पडलेला कलर आता रम्या तिच्या हाताला लावते. वसू आत्या म्हणतात, रम्या ग, तू हाताने का पुसतेस? थांब, मी आशाला बोलवते. रम्या म्हणते, नाही नको आई, अगं खरं सांगू का, मला तर आता लाल रंगाचं आकर्षण वाटू लागलं आहे. आई अगं बघ ना, लाल रंग किती शोभून दिसतोय आणि हातावर लागल्यावर तर काही कळतच नाहीये, रंग आहे की रक्त आहे. आता वसू आत्या घाबरतात आणि म्हणतात, रम्या अगं तू नक्की काय बोलतेस? रम्या, अगं पार्थ तुझ्याकडून गुलाब नाहीच घेणार, तर त्या काव्याकडून घेणार आहे. रम्या म्हणते, आई असं नाही होणार. अगं तू आताच म्हणालीस ना, पण तसं कधीच होणार नाही, कारण आज जे घडणार आहे ते वेगळंच घडणार आहे. कारण जरी पार्थ काव्याला गुलाब द्यायला गेला तरी सुद्धा काव्या ते गुलाब घेणारच नाही. पार्थ जेवढा जवळ जाईल तेवढी काव्या त्याच्यापासून दूरच जाईल. तर वसू आत्या म्हणतात, पण हे कसं शक्य आहे? तुला तर माहीत आहे ना की पार्थने काव्याला एक्सेप्ट केलं आहे आणि या रम्याला सगळ्यांनी इग्नोर केलंय ना, सगळ्यांनीच रम्याला गृहीत धरलंय ना. पण आता त्यांना कळेल ट्रेलर मूवी काय असतो ते. वसू आत्या तर घाबरून गेलेले असतात. रम्याच्या अशा बोलण्यामुळे रम्याच्या मनात काय चालू आहे वसू आत्यांना काहीच कळत नाही. तर रम्या वसू आत्यांना म्हणू लागते, आता ही रम्याच सगळंच दाखवणार आहे. रम्या 2.0 इज ऑन. आता मात्र वसू आत्यांना चांगलीच थडकी भरलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्या देवाला प्रार्थना करत म्हणते, देवा आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि नंदिनीताई आणि जीवा यांच्यामधलं भांडण मिटवून देत. तर दुसरीकडे जीवा नंदिनीला विचारतो, काय आहे आज टिफिनला काय बनवलं आहे? तर नंदिनी म्हणते, मी काही बनवेन, परंतु मी तुमच्यासाठी टिफिन बनवला नाही, तुमचा तुम्ही बनवून घ्या. तर दुसरीकडे आता काव्या पार्थला फोन करते आणि म्हणू लागते की जीवाच्या मोबाईलवरून नंदिनीताईला मेसेज करा की आज आपण मिलन कॅफेला भेटणार आहोत. तर आता काव्याने सांगितल्याप्रमाणे पार्थ मेसेज करणार. तर इकडे काव्या ज्यावेळी मोबाईल हातात घेते त्यावेळी ती मोठ्यानेच ओरडते. आता नक्की काय घडलं असेल हे येणाऱ्या पुढील भागामध्येच पाहायला मिळणार. तर मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.